नमस्कार, मी पूजा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेह म्हणजे नेमकं काय, मधुमेहाचे शरीरावर नेमके काय परिणाम होऊ शकतात आणि मधुमेहाबद्दल नेमकी काय माहिती आपल्याला आवश्यक आहे, या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि याच विषयावर आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मोहन मगदूम, डॉक्टर वर्षा जगताप आणि डॉक्टर विनायक राळे. तिघांचंही आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला तिन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मोहन मगदूम जे आहेत ते कन्सल्टंट एंडोक्रायनोलॉजिस्ट आहेत आणि डायबिटोलॉजिस्ट आहेत, MJM जहांगीर आणि बिर्ला हॉस्पिटल पुणे इथे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर वर्षा जगताप, त्या सुद्धा कन्सल्टंट एंडोक्रायनोलॉजिस्ट आहेत, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि जगताप क्लिनिक पुणे इथे. त्याचप्रमाणे आपले तिसरे डॉक्टर जे आहेत ते आहेत डॉक्टर विनायक राळे, ते सुद्धा कन्सल्टंट एंडोक्रायनोलॉजिस्ट आहेत, सुप्रीम क्लिनिक आकुर्डी पुणे इथे. तिघांचंही पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. लगेचच आपण आजच्या विषयाला सुरुवात करू. सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर मोहन मगदूम यांना. डॉक्टर मोहन, काय सांगू शकता, मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि मधुमेहामुळे कोणत्या अवयवावर परिणाम होऊ शकतो? तर मधुमेह म्हणजे रक्तातली वाढलेली साखर, रक्तशर्करा. जेव्हा उपाशी पोटी रक्तशर्करा 125 पेक्षा किंवा जेवणानंतर किंवा ग्लुकोज पिऊन केलेली रक्तशर्करा 200 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मधुमेह म्हणतो. किंवा एकट्या व्यक्तीत जर लक्षणं असतील आणि त्याची शुगर 200 पेक्षा अनेक वेळा जास्त दिसत असेल तरी सुद्धा त्याला आपण मधुमेह म्हणतो. तसंच 3 महिन्याची सरासरीची एक तपासणी असते, HbA1c ग्लायकेटेड हिमोग्लोबिन, त्याचे प्रमाण 6.5% जास्त असेल तर त्याला आपण मधुमेह म्हणतो. ह्या वाढलेल्या साखरेमुळे शरीरातल्या अनेक अवयवांवर परिणाम होतो. ही वाढलेली साखर आपल्या रक्तवाहिनीच्या अस्तरांना चिकटते. सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर चिकटल्यामुळे सूक्ष्म रक्तवाहिनीचे विकार होतात. उदाहरणार्थ किडनी फेल्युअर, नेत्रपटल फेल्युअर किंवा नसांवर परिणाम, म्हणजेच किडनीचे विकार होतात, डोळ्याचे दृष्टीदोष होतात किंवा नसावर परिणाम झाल्यामुळे वेदना वगैरे वगैरे गोष्टी होऊ शकतात. मोठ्या रक्तवाहिनीवर परिणाम झाल्यामुळे हृदयाचे विकार, मेंदूला पुरवठा रक्त करणारे मेंदूचे विकार, लकवा वगैरे, किंवा पायावर परिणाम झाल्यामुळे गँग्रीन किंवा बोट कापलं जाणं, पाय कापलं जाणं, अशा प्रकारचे विकार हे मधुमेहामध्ये होऊ शकतात. डॉक्टर वर्षा जगताप, तुम्ही काय सांगू शकता, अनियंत्रित मधुमेहाची गुंतागुंत कोणती आहे आणि मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर गुंतागुंत नेमकी काय आहे? मधुमेह जर खूप वर्षांपासून असेल किंवा मधुमेह जर अनियंत्रित असेल तर त्यामुळे आपल्या प्रत्येक अवयवांवरती दुष्परिणाम होऊ शकतात. मधुमेहांमध्ये बेसिकली काय होतं तर रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये थर साचतो, ज्याला आम्ही मेडिकल भाषेत अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. तर ही प्रक्रिया जर मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये होत असेल तर त्याला आपण मॅक्रोव्हॅस्क्युलर डिसीज असं म्हणतो. आणि तीच प्रक्रिया जर सूक्ष्म रक्तवाहिन्या किंवा छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये होत असेल तर त्याला आपण मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज असं म्हणतो. तर ह्या अथेरोस्क्लेरोसिस ह्या प्रक्रियेमुळे होतं काय तर पुढचे जे अवयव आहेत त्यांना रक्तपुरवठा कमी जातो. सो जर मॅक्रोव्हॅस्क्युलर आजार झाला तर काय होऊ शकतं तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो किंवा आपण ज्याला पॅरालिसिस म्हणतो तसं होऊ शकतं. पायाच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे गँग्रीन होऊ शकतं. जर मायक्रोव्हॅस्क्युलर आजार झाला तर त्यामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी अचानकपणे जाऊ शकते किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकतं, ज्याला आपण किडनी फेल्युअर असं म्हणतो. शिवाय मज्जातंतू म्हणजे नर्व्स जे असतात तर त्यांना सुद्धा जर मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज झाला तर त्यामुळे पायाच्या तळव्याला आगाग होणं किंवा पायाच्या तळव्याला बधीरपणा येणं किंवा मुंग्या येणं अशी लक्षणं दिसू शकतात. तर हे झाले सगळे मॅक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीजचे गुंतागुंती. आता चांगली बातमी ही आहे की जर एखाद्या मधुमेही व्यक्तीने स्वतःचा मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवला तर ह्या सगळ्या गुंतागुंतीपासून तो स्वतःला वाचवू शकतो. डॉक्टर विनायक राळे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, CVD, यांच्यात काही संबंध आहे का आणि कसा? तर मधुमेह आणि हृदयरोग तर याचं प्रमाण दिवसेंदिवस खूपच वाढत चाललेलं आहे आणि या दोघांचं एकमेकांशी नातं म्हणजे
जर समजा एखाद्याला मधुमेह असेल आणि तो त्याचा आटोक्यात नसेल किंवा शुगर कंट्रोलमध्ये नसेल, तर त्यामुळे होणारे जे धोके असतात, तर त्यात प्रामुख्याने एक होणारा धोका असतो तो म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधीचे आजार, म्हणजेच त्याला सीव्हीडी किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असं सुद्धा आपण म्हणतो. तर हे असं नक्की का होतं? तर कारण यामध्ये होणारे रिस्क फॅक्टर जे असतात, होणारे धोके हे एक कॉमन रिस्क फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. आणि जर आपली साखर नियंत्रणात नसेल तर आपली पेशंटचं याच्यामध्ये रुग्णांचा ब्लड प्रेशर वाढला जातो, कोलेस्ट्रॉलची किंवा चरबीचं लेवल वाढली जाते आणि त्याच्यामुळं होणारी हृदयरोगाचं किंवा हार्ट अटॅकचं हे प्रमाण हे नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा 4 ते 5 पटीने हे जास्त होतं. आणि याच्यामध्ये अजून एक असं दिसण्यात येतं की ज्यावेळेस मधुमेह असतो तर अशा पेशंटला जेव्हा हार्ट अटॅक येतो तर त्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. म्हणजेच अशा वेळेस छातीमध्ये जास्त काही दुखत नाहीत किंवा वेदना ह्या कमी होतात किंवा होत पण नाहीत. तर अशा प्रकारचे हे वेगळे काही याच्यामध्ये लक्षणं दिसून येतात, जे की नॉर्मली नॉन डायबेटिक किंवा मधुमेह नसणाऱ्यांमध्ये दिसून येत नाहीत. तर त्याच्यासाठी जर आपला असा मधुमेह जर नियंत्रणात असेल, तर हृदयरोग किंवा रक्तवाहिन्यांपासून होणारे जे आजार असतात मधुमेह पेशंटला, ते हे नक्कीच आपण आटोक्यात आणू शकतो किंवा कमी करू शकतो. डॉक्टर मोहन मगदू, सहअस्तित्व असलेलं मधुमेह आणि हृदयविकाराचं प्रमाण नेमकं काय आहे? मधुमेह आणि हृदयविकाराच्या प्रसारामध्ये काही लिंग संबंध फरक आहे का? काय सांगू शकता? फार चांगला प्रश्न विचारलात. मधुमेहामध्ये हृदयविकाराचा धोका हा जास्त असतो. पूर्वीच्या काळी म्हणायचे की मधुमेहामध्ये हृदयविकाराचा धोका 3 ते 4 पटीने वाढतो. किंवा मधुमेहाचे निदान म्हणजे रक्त तपासणीतून केलेले हृदयविकाराचे निदान असं म्हणायचे. परंतु आता मागच्या 3-4 दशकात वेगवेगळ्या औषधांमुळे, कोलेस्ट्रॉलची औषधं आहेत, ॲस्पिरिन सारख्या गोळ्या आहेत, ब्लड प्रेशरच्या काही हृदय संरक्षण देणाऱ्या गोळ्या आहेत, ज्यामुळे मधुमेहामध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा कमी झालंय. तरी सुद्धा आजच्या घटकेला मधुमेहामध्ये असं म्हणता येईल की हृदयविकाराचं प्रमाण हे जवळजवळ दुप्पट असतं. सर्वसाधारणपणे स्त्रियांना हृदयविकारापासून मेनोपॉज पर्यंत, रजोनिवृत्तीपर्यंत संरक्षण असतं, परंतु मेनोपॉजमध्ये त्यांचाही धोका वाढायला लागतो. परंतु मधुमेहामध्ये काही प्रमाणात मेनोपॉजच्या आधी सुद्धा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका वाटतो आणि त्या हृदयविकारापासून पूर्णपणे मधुमेहामुळे संरक्षित असतात असं नाही. आणि मेनोपॉज नंतर तर त्यांचा धोका पुरुषांच्या हृदयविकारा एवढाच वाढतो. त्यामुळे मधुमेहाचं सुरुवातीपासून नियंत्रण आणि त्याबरोबर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग सारख्या सवयींना प्रतिबंध ह्या गोष्टीचा आपण विचार करून मधुमेहाचा धोका हा टाळला पाहिजे. डॉक्टर वर्षा जगताप, मधुमेह असलेल्या लोकांना सीव्हीडीचा धोका का वाढतो आणि मधुमेहासह हृदयविकाराची जी लक्षणं आहेत ती नेमकी कोणती? मधुमेही असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याचे जे चान्सेस आहेत ते इतर रुग्णांपेक्षा खूप जास्त पटीने असतात. मधुमेही व्यक्तींना हृदयविकाराचा प्रॉब्लेम का होतो तर याची बरीच कारणं आहेत. तर त्यांना रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये थर साचतो, ज्याला अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. त्यामुळे पुढच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी जातो. याशिवाय मधुमेह रुग्णांच्या जे रक्तातील एक घटक आहे प्लेटलेट नावाचा, तर त्या प्लेटलेटमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रक्त गोठण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात. याशिवाय मधुमेह रुग्णांमध्ये फायब्रिनोजन नावाचं जे रक्तातील घटक आहे त्याची पातळी पण वाढते. मग या सगळ्या गोष्टींमुळे हृदयाला जसा रक्तपुरवठा झाला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि त्यामुळे हृदयविकार होण्याचा झटक्याचे चान्सेस वाढतात. शिवाय मधुमेहींमध्ये हृदयाचं जे पंपिंग कपॅसिटी आहे ती पण कमी होऊ शकते. बऱ्याच वेळा मधुमेह व्यक्तींना मधुमेहाच्या बरोबर ब्लड प्रेशरचा आजार किंवा कोलेस्ट्रॉलचे आजार हे सुद्धा सोबतीला असतात आणि ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलच्या आजारामुळे हृदयविकार होण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त वाढतात. सुरुवातीला मधुमेह व्यक्तीला हृदयविकाराचा प्रॉब्लेम सुरू झाल्यावर काही लक्षणे दिसतील किंवा काही जणांना काहीच लक्षणं दिसणार नाहीत. सो लक्षणं म्हणजे चालताना दम लागणं, जिने चढताना दम लागणं किंवा चालताना छातीत कळ येणं किंवा पायावरती सूज येणं किंवा दिवसभर गळाल्यासारखं वाटणं ही लक्षणं असू शकतात. बऱ्याचदा मधुमेहींना सायलेंट एमआय नावाचा प्रकार दिसतो. सायलेंट एमआय म्हणजे काय तर सुरुवातीला काहीही ही लक्षणं नाही आहेत आणि अचानक एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येतो. तर ह्याला आम्ही सायलेंट एमआय असं म्हणतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी लक्षणांची वाट न बघता वेळच्या वेळी स्वतःच्या तपासण्या करत राहायला पाहिजे. आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका.
पाहत रहा लिव्ह वेल विथ डायबिटीज. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर विनायक हराळे यांना. हृदयविकार असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी कोणती अतिरिक्त खबरदारी घेणं गरजेचं आहे? तर हृदयविकार असलेल्या मधुमेह रुग्णाने भविष्यातली गुंतागुंत टाळण्यासाठी आपल्याला काही जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. की जसं की आपलं वजन हे आटोक्यात ठेवलं पाहिजे. तर वजन नियंत्रणात ठेवायचं म्हणजे आपला बॉडी मास इंडेक्स हा साधारण 21 ते 22 दरम्यान ठेवला पाहिजे. तर हे सोप्या भाषेत सांगायचं तर आपली उंची जर समजा 100 जेवढी काय सेंटीमीटरमध्ये आहे तर त्याच्यामधून 100 वजा केले तर तेवढं आपलं वजन किलोग्रॅममध्ये असलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला नियमित आहार आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. व्यायामामध्ये नक्की काय केलं पाहिजे तर कमीत कमी एक अर्धा तास आपल्याला चालणे, धावणे, पळणे, पोहणे असे काही वेगवेगळे व्यायाम केले पाहिजेत. आणि हा व्यायाम दररोज झाला पाहिजे. कमीत कमी 5 दिवस आठवड्यातून हा केलाच पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आहारामध्ये पण बरेच बदल करू शकतो. जसे की आहारात जास्तीत जास्त ताजी फळे, भाज्या, सालासकटची धान्य यांचं सेवन अधिक केलं पाहिजे. आणि खारट पदार्थ किंवा तेलकट पदार्थ हे कमी प्रमाणात घेतले पाहिजेत किंवा वर्ज्य केले पाहिजेत. गोडाचं प्रमाण हे कमी ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण आहारात बदल केला आणि नियमित व्यायाम केला आणि सोबत जर आपण थोडं माइंड रिलॅक्सिंग एक्सरसाइज जसं की योगा, मेडिटेशन केलं तर आपला ताणतणाव हा नक्कीच कमी होऊ शकतो. तर आपण जर जीवनशैली व्यवस्थित ठेवली आणि सोबत जर आपली साखर नियंत्रणात असेल तर हृदयविकार असलेल्या पेशंटच्या मधुमेह असलेल्या पेशंटमध्ये होणारी कॉम्प्लिकेशन्स हे आपण नक्कीच टाळू शकतो. डॉक्टर मोहन मगदूम, मधुमेहामुळे मूत्रपिंडावर नेमका काय परिणाम होतो आणि किती मधुमेही रुग्णांना किडनीचा आजार होऊ शकतो? बरोबर. मधुमेहामुळे मूत्रपिंड म्हणजे किडनीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मॅक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर जे व्याधी आहेत मधुमेहामध्ये होणाऱ्या, तर सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे किडनीवर परिणाम होतो. आणि किडनी प्रमाणांचं विकाराचं प्रमाण हे मधुमेह रुग्णांमध्ये जवळजवळ 30 ते 40% वाढतं. हे वाढलेलं प्रमाण आपण कमी करावं. मधुमेहामध्ये किडनीचे विकार कमी व्हावेत ह्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून मधुमेहाचं नियंत्रण अतिशय चांगलं पाहिजे. उदाहरणार्थ HbA1c 6.5% खाली ठेवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर काही ब्लड प्रेशरची औषधं आहेत. आता नवीन आलेली काही मधुमेहाची सुद्धा औषधं आहेत ज्याच्यामुळे किडनी विकारांना प्रतिबंध होतो. आणि किडनी विकार म्हणजे ज्यामध्ये किडनीचं फंक्शन कार्य कमी होतं किंवा किडनीतून मूत्रातून अल्ब्युमिन प्रोटीनची लीक होते, ते प्रमाण आपण थांबवू शकतो, स्लो डाऊन करू शकतो आणि किडनी विकाराला प्रतिबंध घालायचा प्रयत्न करू शकतो. परंतु ज्या फॅमिलीमध्ये मधुमेहाबरोबर किडनी विकाराचे, मूत्रपिंडाचे विकाराचे हिस्ट्री असेल त्या फॅमिलीतल्या नवीन लोकांना मधुमेहामुळे अशा प्रकारच्या किडनीच्या आजाराचा धोका हा जास्त असतो. त्यांनी अधिक सावधानती बाळगायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला हवं. डॉक्टर वर्षा जगताप, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराची सुरुवातीची आणि उशिराची लक्षणं नेमकी कोणती? मधुमेहामुळे जेव्हा आपल्या मूत्रपिंडांवरती परिणाम सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात काही लक्षणं असतीलच असं नाही. कारण लक्षणं यायला खूप उशीर लागू शकतो. सुरुवातीच्या काळात तुमचे डॉक्टर जेव्हा वार्षिक तपासणी करतात आणि जेव्हा ते किडनीचं युरिनचं टेस्ट करतात तेव्हा त्या रिपोर्टवरून त्यांना लक्षात येऊ शकतं की तुमच्या मूत्रपिंडांची स्वास्थ्य कसं आहे आणि सध्याची परिस्थिती कशी आहे. जसा जसा मूत्रपिंडांवरचा मधुमेहाचा प्रभाव वाढत जातो मग त्यानंतरनं लघवीला कमी होणं किंवा पायांवरती सूज येणं, चेहऱ्यांवरती सूज येणं, याशिवाय चालताना दम लागणं ही सगळी लक्षणं दिसू शकतात. सो लक्षणांचा अभाव आहे म्हणजे आपला मूत्रपिंड छान आहे असं गृहीत धरू नका. तर वेळच्या वेळी दर वर्षातनं एकदा आपल्या मूत्रपिंडाची चाचणी ही आपल्या स्वतःच्या डॉक्टरांच्याकडून करून घेत जावा. दुसरा एक गैरसमज फार मोठा पेशंट्स मध्ये असतो आणि पेशंट्स आम्हाला बऱ्याचदा असं विचारतात की डायबेटिसच्या गोळ्यांमुळे माझ्या किडनीवरती दुष्परिणाम होऊ शकतो का? तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे बरोबर नाही आहे. डायबेटिसच्या गोळ्यांमुळे मूत्रपिंडांवरती काहीही दुष्परिणाम होत नाहीत. तर डायबिटीस हा खूप वर्ष अनकंट्रोल्ड राहिल्यामुळे किंवा डायबिटीसच्याकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे
मूत्रपिंडांवरती वाईट परिणाम होऊ शकतात. डॉक्टर विनायक खराळे, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड शक्य तितका काळ कसं कार्य करत राहू शकतं? तर मधुमेह रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता फार जास्त असते जर आपला मधुमेह जास्त ड्युरेशनचा जास्त कालावधीचा असेल किंवा आपली साखर जर नियंत्रणात नसेल जर आपल्याला आपले मूत्रपिंड किंवा किडनीज जर नॉर्मल ठेवायचे असतील आणि याच्यापासून होणारी गुंतागुंत टाळायची असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की सर्वात प्रथम आपली रक्तातली साखर ही नियंत्रणात असली पाहिजे. आपली उपाशीपोटी साखर ही 130 पेक्षा कमी किंवा जेवणानंतरची साखर 180 पेक्षा कमी आणि 3 महिन्याची सरासरी शुगर ही 7% पेक्षा कमी असली गरजेचं आहे. जर आपली साखर नियंत्रणात असेल तर आपल्याला त्याच्यासोबत काही चाचण्या ह्या वर्षातून एकदा केल्या गेल्या पाहिजेत की ज्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्या किडनीवर काही त्याचे दुष्परिणाम सुरू झालेत की नाहीत. कारण सुरुवातीच्या काळामध्ये बरेच काही आपल्याला त्याची लक्षणं येत नाहीत. त्यासाठी काही नियमितपणे रक्ताच्या काही चाचण्या असतात किंवा युरिन काही टेस्ट असतात तर त्या केल्या पाहिजेत. तर या चाचण्यांमध्ये प्रामुख्याने सांगायचं तर एक सिरम क्रिएटिनिन, एक रक्ताची तपासणी आणि युरिनची एक युरिन मायक्रोअल्ब्युमिन क्रिएटिन रेशो. तर अशा काही चाचण्या केल्या तर आपल्याला किडनीच्या फंक्शन्स किंवा त्याचे होणारे रिस्क फॅक्टर याचा आपल्याला लवकरच अंदाज घेता येतो. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांचा नियमित हा फॉलोअप ठेवला पाहिजे. जर आपली साखर नियंत्रणात आहे तर बऱ्याच वेळेस पेशंट परत येत नाहीत, बरेच महिने त्याच गोळ्या घेत राहतात. तर असं न करता आपण पिरियडिकली आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतली पाहिजेत. स्वतःहून औषधं बंद नाही केली पाहिजेत. आणि अशी जर आपण सर्व व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित चाचण्या केल्या, आपली साखर नियंत्रण ठेवली, रेग्युलर फॉलोअप ठेवला आणि मेडिसिन आपल्या मिस नाही केल्या तर नक्कीच आपण मधुमेहामुळे होणारे मूत्रपिंडांचे अपाय हे आपण टाळू शकतो. डॉक्टर मोहन मगदूम, मधुमेहासह चांगलं जीवन जगण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या? मधुमेह हे आपलं एक सहजीवन आहे. मधुमेहाबरोबरच आपल्याला पुढची आयुष्याची वर्ष असतात. त्यामुळं मधुमेहाचं नियंत्रण आपण ठेवून आपलं जीवन सुखी निर्णय करणं आवश्यक आहे. केवळ मधुमेह म्हणजे साखर नव्हे तर ABC म्हणजे HbA1c, B म्हणजे ब्लड प्रेशर, C म्हणजे कोलेस्ट्रॉल, तिन्हीचं आपल्याला नियंत्रण ठेवून आपल्या मधुमेहापासून आपल्याला काही व्याधी होणार नाही त्याची खबरदारी घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला पंचसूत्री सांगेन एक प्रकारे की आहार, व्यायाम, नियमित औषधं, नियमित तपासणी आणि नियमित तुमच्या मधुमेहाच्या डॉक्टरांशी भेट यामुळे तुमचा मधुमेह आणि त्याचबरोबर जे म्हटलं ABC ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात राहावं आणि मधुमेहाबरोबर तुमचं जीवन, सहजीवन हे सुखी आणि निरामय हो असं मला वाटतं. डॉक्टर वर्षा जगताप, मधुमेहासह चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सल्ला द्या? मधुमेहासह चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्याला आम्ही ABC असं म्हणतो. A म्हणजे ऍव्हरेज ब्लड शुगर किंवा 3 महिन्यांची सरासरीची शुगर ज्याला आपण HbA1c म्हणतो, ती कायम 7च्या आतमध्ये ठेवली पाहिजे. B म्हणजे ब्लड प्रेशर हे कायम 140/90च्या खाली असलं पाहिजे. C म्हणजे कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, तर ते कायम 100च्या आतमध्ये राहिलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टींची जर आपण काळजी घेतली, वेळच्या वेळी डॉक्टरांच्याकडे सल्ला घेत राहिलो, योग्य वेळेवरती गोळ्या औषधं घेतल्या, योग्य वेळेवरती आपण व्यवस्थित रेग्युलर व्यायाम केला, योग्य आहार घेतला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यावरती मधुमेहासह आपण व्यवस्थित जीवन व्यतीत करू शकता. डॉक्टर विनायक खराळे, मधुमेहासह चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सल्ला द्या? मधुमेहासह चांगले जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम आपली साखर ही नियंत्रणात राहिली पाहिजे. या मधुमेहाबाबतीत बऱ्याच काही गैरसमजुती आहेत तर त्याचे आपण योग्य ते निरसन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलं पाहिजे की जसं की इन्शुलिन हे चांगलं नसतं, काही औषधांनी आपल्या किडन्या खराब होतात. तर अशा बऱ्याच ह्याच्यामध्ये गैरसमजुती आहेत. तर त्या आपापल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण त्याचं योग्य ते शंका निरसन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आपली जीवनशैली ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि आपला आहार सुद्धा निरोगी ठेवला पाहिजे. डॉक्टर मोहन मगदूम, डॉक्टर वर्षा जगताप आणि डॉक्टर विनायक खराळे, तुम्ही तिघांनीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना खूप छान सल्ला दिला, त्याबद्दल धन्यवाद. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. Focus. Ideate. Innovate.